हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे तनुज लाईफस्टाईल व्लॉग्स. तर हा आता होळीचा दिवस आणि त्या दिवशी सकाळी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली. गॅसची पूजा झाली. नंतर मग मी सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतलं. दुकानापासून सुरुवात केली. तर डायरेक्ट सगळे पुसून झाल्याच्या नंतरच थांबले. मग भाजी केली वांग्याची, मस्त भरून वांग्याची भाजी. आम्ही याला भरून वांग्याची भाजी म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणते ते सांगा. तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग भाजी शिजायला टाकून मी उंबऱ्याची वगैरे पूजा करून घेतली. तर मनू बघा, काही कामच करून देत नाही, सारखा मध्ये करायचं असतं त्याला. उंबऱ्याची मस्त पूजा झाली. धूप दीप ओवाळून घेतल्यानंतर थोडं फोटोशूट केलं. मग परत स्वयंपाकाला लागले. तर डाळ शिजायला घातली. पहिली तर भात शिजायला टाकला होता आणि डाळ टाकली एकीकडे. मग डाळ शिजेपर्यंत रांगोळी काढून घेतली आणि मस्त अशी रांगोळी काढली. तर आजचा खूप छान दिवस होता आणि स्पेशलही मस्त रांगोळी वगैरे काढली. हे पहा, तुम्हाला आवडली का माझी रांगोळी? कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आमटीला फोडणी दिली. तेल तापण्यासाठी मांडलं होतं. मसाले काढून घेतले तेल तापायला मांडून. तर आम्ही जास्त हिरव्या मिरचीचीच आमटी करतो, लाल तिखटची नाही. पण थोडे मी मसाले टाकत असते. जर काळा मसाला वगैरे ॲड करत असते. तुम्हाला जर आमटीची ही रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करीन. तोपर्यंत तिकडं डाळ शिजली होती. मग डाळचं कुकर उतरून ठेवलं आणि आमटीला मस्त असा चरका दिला. तर तुम्हीही पहा आणि कशी वाटली. टेस्टला तर खूपच छान झाली होती, पण तुम्हाला पाहायला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यापर्यंत शेअर करेन ते. तर मी अद्रक, लसूण आणि खोबरं थोडं ठेचून घेतलं होतं, त्याने चरका दिला. नंतर मग वाटण करून ठेवलं होतं ना, ते टाकलं. हे मी वाटण ठेवलं होतं करून, सकाळीच ठेवलं होतं कारण लाईट जाणार होती. मग तेलात मसाले टाकून घेतले. मसाले थोडेसे परतून घ्यायचे. मग आपलं जे वाटण केलं होतं ते टाकायचं. हे पहा असं. आणि सुंदर अशी हिरवीगार कोथिंबीर जास्त क्वांटिटीमध्ये टाकायची, त्याने कसं टेस्ट भारी येते. ही पहा, एवढी मोठी आमटी झालती माझी. खूप सुंदर झालती आमटी. नंतर मग आपण आमटी उकळेपर्यंत मी पीठ मळा घेतला आणि आम्ही पोह्याच्या पिठात थोडासा मैदा ॲड करत असतो. म्हणजे 2 वाटी गव्हाचं पीठ तर 1 वाटी मैदा असं थोडंसं टाकत असतो. मस्त पीठ मळून घेतलं लुसलुशीत. फुलं तोडून आणली होळीच्या वेळेस. मग देवांना वाहिली. देवांना तर सकाळीच वाहिली होती. तर हे पहा रांगोळी आणि इकडं होळी केली होती. तर आणखी नैवेद्य वगैरे मांडायचा होता, मी फक्त होळी मांडून घेतली होती. हे पहा माझे देव नैवेद्य मांडला होता मस्त. आणि ही पहा मी लाटलेली पोळी किती टम्म फुगली. आणि मम्मी भाजत होत्या, मी लाटत होते. मम्मी बाहेर गेलेल्या होत्या, मग आल्या नंतर मला पोळ्या करू लागल्या. आम्ही दोघींनी मस्त अशा पोळ्या केल्या. तसं तर मला भारीच येतात, पण आज जरा जास्तच भारी झाल्या पोळ्या. पहा संध्याकाळचं वातावरण, काबर वगैरे जाळला देवासमोर. नंतर पप्पा येत होते त्याच्यामुळं थांबलो होतो. नैवेद्य वगैरे मांडला, पूजा करून घेतली. पप्पा येईपर्यंत थांबलो होतो. हे पहा, तर यांनी होळी पेटवली मस्त. पप्पाचं फोटोशूट झालं होतं लेकाचं. होळी छान अशी पेटत होती हळूहळू.
खूप भारी वाटत होतं, एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं. आमच्या इकडं अशी होळीची पूजा करतात, तुमच्याकडे कशी करतात ते नक्की सांगा. आणि हे पहा, नंतर आम्ही सगळे फेरे मारत होतो होळीला. मारता मारता खूप हसतही होतो. हे पहा, माकडासारखे करीत होते सारखे, लई खूप कॉमेडी करतात. मस्त. त्याच्यानंतर उशीर होईल म्हणून साडी वगैरे काही बदललं नाही, दोघींनीही तेच साड्या लावून दिल्या आणि पूजा झाली. आता पुढे पहा, झाले होते फेरे, पाया पडलोत. मग हे पहा, खूप नखरे करतात सारखे सारखेच. ओके, बाय.